स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये। आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या दोन भाज्या पाहणार आहोत। एक आहे चिकट न होणारी भेंडीची भाजी आणि दुसरी भाजी जी पाहणार आहोत ती भरलं वांग। भेंडीची भाजी बनवण्यासाठी तुम्ही भेंडी आदल्या दिवशी चिरून वगैरे पण फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि झटपट सकाळी तयार करू शकता। तसेच वांगी पण आपण फ्रीज मध्ये भरून वगैरे ठेवून द्यायची आणि म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही झटपट अशी कुकर मध्ये ही भाजी तयार करू शकता। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचा नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। आता आपण सुरुवातीला भेंडीची भाजी तयार करणार आहोत आणि नंतर जी भाजी पाहणार आहोत ती वांग्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार 2 ते 3 पळी आपण कुकिंग ऑइल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर यासोबतच आपल्याला यामध्ये जिरं पण टाकून घ्यायचं आहे। जनरली भेंडीच्या भाजीला तेल खूप जास्त प्रमाणात वापरतात, पण ही कमी तेलातही भेंडीची भाजी अगदी चिकट न होणारी तयार होणार आहे। मोहरी आणि जिऱ्याचा तडका तयार झाल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ आणि कांदा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये थोडासा अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। हळद टाकून घ्यायची आहे। थोडीशी धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचंय। त्यासोबतच यामध्ये आपल्याला आता काही मसाले पण ऍड करायचे आहेत। एक वाटी छोट्या वाटीभर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। तो कूट आणि कांदा छान परतून घ्यायचा। यामध्ये थोडंसं लाल तिखट, कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स केलेल्या जिन्नस मध्ये आपण थोडीशी क्रॉस साईज मध्ये ही भेंडी आपण चिरून घेतलेली आहे। नेहमी आपण गोल भेंडी चिरतो, पण अशा पद्धतीने जर भेंडी चिरली तर ह्या भेंडीला मसाला छान लागतो। भेंडी चिरताना व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कोरडी करूनच चिरावी, म्हणजे भाजी आपली चिकट होत नाही। थोडासा पाण्याचा अंश राहिला तर भाजी आपली चिकट होते। सर्व भेंडी आपण कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। कांदा, भेंडी आणि मसाला छान एकत्र आपण मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स केलेल्या भेंडीच्या भाजीवरती आपल्याला आता झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची आहे। या भेंडीच्या भाजीला तुम्ही झाकण टाकलं तरीही अजिबात भाजी नक्कीच चिकट होणार नाही। 5 मिनिट झालेत, आपल्या भेंडीच्या भाजीला व्यवस्थित वाफ आलेली आहे। पाहू शकता तुम्ही, झाकण टाकले तरी ही भाजी अजिबात चिकट पण झालेली नाही आणि मोकळी मोकळी आहे आणि भाजीचा कलर पण बदललेला नाही। छान व्यवस्थित पुन्हा एकदा 2 मिनिट आपल्याला हे भेंडीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे भेंडी आपली व्यवस्थित शिजल्या जाते। पुन्हा एकदा आपण झाकण काढून पाहिलं आहे। भेंडीची भाजी आपली छान व्यवस्थित वाफ आलेली आहे। भाजीला छान वाफ आली आहे। आपण यामध्ये मसाले तर टाकून घेतलेले आहेत। आता चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। भेंडीच्या भाजीला मीठ वाफ आल्यानंतर टाकायचं, म्हणजे भेंडी चिकट होत नाही। थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची। मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भेंडीची भाजी छान मिक्स करून घ्यायची। पाहू शकता तुम्ही, आपली भाजी अजिबात चिकट न होता अगदी मोकळी मोकळी छान वाफ आलेली आहे। भेंडीची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण वांग्याची भाजी तयार करूया। वांगी तयार करण्यासाठी इथे मी 6 वांगी कट करून पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे। अशी प्लस साईज मध्ये आपल्याला ही वांगी कट करून घ्यायची आहेत। एक वांग कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते। याचं देठ काढून घ्यायचंय आपल्याला वांग्याचं, आणि याचे जे काटे असतात वरती ते पण आपल्याला काढून घ्यायचेत। वांगे कट करणं, वांग्याचे काटे काढून घेणं, वांग्याचा मसाला आणि स्टफ करणं हे आपल्याला वेळखाऊ प्रोसेस आहे सकाळी तयार करण्यासाठी। त्यासाठी तुम्ही रात्रीच वांगे स्टफ करून व्यवस्थित मसाला भरून फ्रीज मध्ये ठेवून दिली तर झटपट ही सकाळी तुम्ही टिफिनसाठी भाजी तयार करू शकता। काटे काढून घेतलेले आहेत। खालच्या साईडने याला असं प्लसच्या चिन्हामध्ये वांग आपल्याला कट करून घ्यायचंय। कट केलेलं वांग व्यवस्थित चेक करून घ्यायचंय, यामध्ये किडा वगैरे तर नाही ना। वांग कट करून घेतल्यानंतर पाण्यामध्येच ही वांगी आपल्याला टाकून घ्यायची, म्हणजे आपली वांगी ही काळी पडत नाहीत। कट करून वांगी ही आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करूया। इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा 1 वाटी कूट घेतलेले आहे। यामध्ये मी कांदा, लसूण वगैरे काहीही न वापरता साधी सोपी ही भाजी आपण तयार करणार आहोत। तुम्हाला जर कांदा लसूण वापरायचा असेल ते पण तुम्ही वापरू शकता। यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही तिखट वापरायचं आहे। गोडा मसाला वापरायचा आहे किंवा मग कांदा लसूण पण मसाला तुम्ही पण वापरू शकता। अर्धा चमचा यामध्ये आपल्याला हळद पण टाकून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय।
एक छोटा खडा गूळ टाकायचा आहे। गूळ हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे। हा जो तयार केलेला आपला मसाला आहे, यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। कुकिंग ऑइलच आपण यामध्ये टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे मसाल्याला छान बाइंडिंग येते व वांग्यामध्ये आपल्याला छान भरल्या जातो। तेल टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला वगैरे वांगी कट करायला आपल्याला सकाळच्या वेळेस होत नाही, त्यासाठी असा मसाला तयार करून वांगी स्टफ करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे तुम्ही झटपट अशी टिफिनला तयार करू शकता। मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। वांगे आपल्याला त्यातलं सर्व पाणी असं झटकून घ्यायचंय। वांग्याला थोडंसं आतल्या साईडनं आपण मीठ लावून घ्यायचंय। मीठ लावल्यानंतर हा जो तयार केलेला मसाला आहे यामध्ये दाबून असा भरून घ्यायचा आहे। प्रेस करून व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा, म्हणजे मसाला वांग्यामध्ये छान भरला जातो। या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेऊया। आपण ही सर्व वांगी भरून घेतलेली आहे। या पद्धतीनं भरून तुम्ही ही वांगी फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे आयत्या वेळेस तुम्ही झटपट टिफिनला तयार करू शकता। इथे मी कुकरमध्ये बनवतीये, एका शिट्टीमध्ये ही भाजी आपली छान तयार होती। गॅस सुरू करून मी इथं कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचंय। तेलाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता थोडीशी अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी व्यवस्थित छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे। जिरा आणि मोहरीचा छान तडका तयार करून झाल्यानंतर काही कढीपत्त्याची पाने हातावरती कट करून यामध्ये टाकून घ्यायची। कट केल्यामुळे कढीपत्त्याचा वास अगदी छान येतो। आपण हे जे त्यासोबतच यामध्ये कोथिंबीर पण आपण बारीक चिरलेली तडक्यामध्ये टाकून घेतलेली आहे। काही जे आपण भरून घेतलेली वांगी आहेत ही यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहेत। सर्व वांगी टाकून घेतल्यानंतर तेलावरती 1-2 मिनिट आपल्याला ह्या तडक्यामध्ये छान परतून घ्यायची। वांगी छान परतून झाल्यानंतर आपला जो शिल्लक राहिलेला पूर्ण मसाला आहे यावरती आपण टाकून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित वांग्यावरती टाकून घ्यायचा आहे। वांग्यावरती सर्व मसाला आपण टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी एक वाटीभर गरम पाणी यामध्ये मी टाकून घेते। शक्यतो गरमच पाणी वापरा, म्हणजे चव भाजीची ही बदलत नाही आणि भाजी पण झटपट शिजते। ग्रेव्हीचं प्रमाण तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता। मला इथं थोडीशीच ग्रेव्ही पाहिजे होती, म्हणून मी पाणी अगदी 1 वाटीभरच टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त एकच शिट्टी होईपर्यंत हे वांग आपल्याला शिजून घ्यायचंय। अगदी एका शिट्टीत हे वांग बरोबर तयार होतं। आपण 1 शिट्टी तयार करून घेतलेली आहे। कुकरचं झाकण काढून पाहूया। वांग आपलं व्यवस्थित छान शिजल्या गेलेलं आहे। वरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। भरलं वांग असलं तरी करायला वेळ लागतो असं आपल्याला बरेचदा वाटतं, पण रात्री जर काही तयारी करून ठेवली तुम्ही, जसं भरलं वांग करताना वांगी भरून फ्रीजमध्ये ठेवून देणं, तर ही भाजी तुम्ही झटपट टिफिनसाठी किंवा लंच डिनरसाठी पण तयार करू शकता। टिफिनसाठी किंवा लंचसाठी झटपट तयार होणारी भरली वांगीची भाजी आपली तयार आहे। तसेच आपली दुसरी पण भाजी म्हणजेच भेंडीची भाजी पण आपली तयार आहे। अजिबात चिकट न होणारी भेंडी भाजी पण आपण तयार करून घेतलेली आहे। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।